विष्णू पाटील टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आम्ही ज्यावेळी सुरुवातीला पाहिलं बेतवडे बी संघ विष्णू पाटील यांना भरपूर चर्चेत राहिलेला आहे. कोणतेही गोलंदाज मोठमोठे गोलंदाज त्याच्या समोर आले मात्र काही फरक विष्णू पाटीलला कधीही पडला नाही. ओपनच्याही 2 संघांना हरवण्याचा कारनामा बेतवडे बी संघाने केलेला आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. ग्रामीणमधनं ते फायनलमध्ये गेले, शहरीमधनं. चला बॅट्समन पाठवा. माटाडीची ती स्पर्धा जिथे ग्रामीणमधनं बेतवडे बस संघ फायनलमध्ये आणि त्यानंतर शहरी मुंबईचा संघ होता त्यांनाही पराभूत केलं. त्यानंतर गंधारीत एक स्पर्धा झाली होती तिथेही ओपन संघाला पराभूत करण्याचा कारनामा याच बेतवडे बी संघाने केला होता. त्यामुळे 2 वेळा हा कारनामा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ग्रामीणमधनं बेतवडे बस संघाने केलेला आहे. चला बॅट्समन पाठवा लगेचच आणि पुढचे मॅच वसार आणि बेतवडे बी. रेडी राहा आपण. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. वसारचे आलेत का? नितीन मात्रे आलेले आहेत वसार संघाचे संघनायक. चला बॉल द्या लवकर. ओमकार पाटील आणि विशाल पाटील ही सलामी जोडी आपल्याला पाहायला मिळते. विश्वास आणि ओमकार ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. 4 ओव्हरची मॅच आहे, लक्षात घ्या. 20 मिनिटात एक इनिंग तुम्हाला समाप्त करायची, त्यामुळे जास्त टाइमपास नकोय. पहिलं षटक घेऊन गोलंदाज प्रथम मात्रे येत आहेत. डावकऱ्याचा गोलंदाज. 4 षटकांची मॅच पडले विरुद्ध कोळेगाव. यातून विजेता संघ क्वार्टर फायनलमध्ये क्वालिफाय होईल. 2 मॅचेस जिंकून सुपर 3 मध्ये गौरीपाडा आणि सापाड असे 2 संघ आपल्याला पाहायला मिळाले आहेत. 12:37 झालेले, त्यामुळे घाई करा प्लीज. प्रवीण तांडेल यांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. सातत्याने कैलास तांडेल बघा, एक लेजंड क्रिकेटर, गेले कित्येक वर्ष कैलास तांडेल हे नाव सुद्धा चर्चेत राहिलेले. आणि सातत्याने प्रांजल स्वरूप 11 वाडेकर संघ सुद्धा याच नावाने स्पर्धा जिंकली. आकाशन चषक, त्यानंतर कौसा येथे स्पर्धा आली, ती स्पर्धा प्रांजल स्वरूप 11 वडोली बी संघाने जिंकली. आणि सतीश दादा पाटील स्मृती चषकमध्ये प्रांजल स्वरूप 11 मोठी देशी संघ 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला. इथे जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. पंचांचा इशारा येणं बाकी आहे आणि इशारा आलाय चौकार. इथे मात्र क्षेत्ररक्षक डीपमध्ये लॉंग ऑफला चांगली थ्रोपैकी एकच सिंगल इथे मिळाले. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पुढे सरकते, ती 5 वरती आपल्याला पाहायला मिळते. ओमकार वैयक्तिक 5 वरती बॅटिंग करत असताना आता विश्वास पाटीलला पहिल्यांदा स्ट्राईक एंडला आलेले आहेत. तर 4 ओव्हरची मॅच आहे, किमान 40-45 चांगलं टार्गेट असू शकतो, 40 ही चांगलं टार्गेट असू शकतो. मात्र 50+ धावा मग अशी चेस केल्या टीम कोळेगावने. या सीझनचा तुम्ही विचार केला 2025-26 वरती एक नजर टाकली तर कोळेगाव संघाने मोठमोठ्या संघांना पराभूत करण्याचा कारनामा केलेलाच आहे. पलटवार भरपूर केलेत. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता, इथेही सिंगल मिळाली.
पडलेगावचे जनार्दन म्हात्रे साहेबांचं आगमन झाले. बऱ्याच वेळा त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहिलं तर वाडेकर संघाला सुद्धा पुरस्कृत केलं होतं. तर या जनार्दन म्हात्रे साहेब पडलेगावचे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. मामा या नावाने भरपूर ते प्रसिद्ध आहेत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. 6 धावा धापालकधी लागलेत. त्यांचे सुपुत्र सुद्धा इन ॲक्शन मध्ये. बॉल हवेत आहे, प्रथम आहेत त्यामुळे चूक होणार नाहीये, कारण त्यांना माहिती आहे अक्षयवरती त्यांनी भरोसा दाखवला नाहीये. कारण पहिल्या मॅचमध्ये अक्षयकडनं चूक झाली होती, त्यामुळे प्रथमने सांगितलं की तू थोडंसं थांबायचे, झेल मी पकडतोय आणि त्यांनी झेल पकडलाय. फलंदाज ओमकारची खेळी समाप्त. करण्यासाठी 6 वरती पहिला धक्का लागलाय मैदानाच्या आतमध्ये टीम कोळेगावला. त्यांना फाईट करतोय आदर्श 11 पडले. प्रथम इथे चेंडू हवेत आहे, मात्र अक्षय थांबले. डीप मध्ये एक क्षेत्ररक्षक आहेत. मयूर तिथे रनआउटची संधी असेल, मात्र 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या जातात आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. बरोबर 3 मिनिटात पहिलं षटक फेकलेलं आहे. धावा आल्यात 8. हवालेत लेजंड क्रिकेटर कैलासजी तांडील आपल्या व्यासपीठावरती आपल्या पाहायला मिळतोय. बेथवडे गाव म्हटल्यानंतर भरपूर वर्ष आपल्या गावासाठी क्रिकेट ते खेळलेले आहेत. टेनिस बॉल क्रिकेट ज्यावेळी यूट्यूब सुविधाही नव्हत्या. नंतर अनंत कापसे साहेबांचं आगमन झालंय. वाडेकरचे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सध्या प्रवीण तांडेला एक पुरस्कर्ते म्हणून त्यांची भूमिका आपल्याला सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहायला मिळते. आपल्या मुलांच्या नावाने ते संघ उतरवत आहेत. प्रांजल स्वरूप विलेम या नावाने सातत्याने संघ, आणि जे संघ जिंकत नव्हते तेव्हापासून ही 2 नावं आली. प्रांजल स्वरूप तेव्हा नक्कीच त्यांना ट्रॉफी सुद्धा मिळालेले आहेत. वाडेकर संघ 1 महिना कोणतीही स्पर्धा जिंकले नव्हते. मोठी देसाई संघ 1 ते 2 महिने स्पर्धा जिंकले नव्हते. वडोली संघ सुद्धा बॅकफुटर होता. त्यांना ट्रॉफीज खास करून मिळाल्या. 2 धावा इथे मिळालेल्या आहेत. बऱ्याच वेळा नावामध्ये फरक पडतो, पुरस्कर्त्यांमध्ये फरक पडतो. काही पॅकर्स लकी असतात, त्यातलेच त्यात एक पॅकर्स आपण पाहतोय प्रवीण तांडेल. इंजिन बैलाचे मालक आपण पाहतोय मयुरेश दळवी यांचं आगमन झाले. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. अजय दळवी यांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. मग असे मथुर बैलाचे मालक उपस्थित होते राहुलभाई पाटील. आणि फलंदाज रनआउट. विश्वास पाटीलची खेळी ते समाप्त. गरज होती का प्रश्न जरूर विचारला जाईल, कारण एक चांगला फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद. प्रसिद्ध ढोलकी वाजक बघा गिरीश पाटील. त्यांना ढोलकी खूप चांगली वाजवतात. ते चांगले कीर्तनकार सुद्धा आहेत, चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत.
रिश पाटील असतील, आमचे समीर पाटील असतील. अभंग आम्ही सातत्याने कीर्तन सोहळे सुद्धा बऱ्याच वेळा पाहत असतो. मात्र वेगवान फटका तुम्हाला पाहायला मिळतोय आणि धावाही 4 मिळतील चौकार. फलंदाज सौरभच्या बॅटमधून चौकार आलाय. दक्षच्या विरोधात धावसंख्या 14. 4 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे 4 फ्रेश गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत. इथे मात्र झेल थोडासा कठीण होता, मात्र एक धाव डिक्लेअर आहे. चेतन मात्र तिथे होते. आधी एक रनआउट सुद्धा त्यांनी आताच केलंय. धावसंख्या 15 वरती आपल्याला पाहायला मिळते. 2 गडी बाद 15. कोळेगाव संघ प्रथम बॅटिंग करत असताना 4 ओव्हरच्या मॅचमध्ये किमान 35-40 हे टार्गेट चांगलं असू शकते या मॅचमध्ये. दक्ष मात्रे पुढचा बॉल अपील केलं. हाईट फॅक्टर इथून दिसते जास्त आहे थोडंसं. लेग बाईस बाळासरांचा इशारा येतोय. धावसंख्या 16 वरती आपल्याला पाहायला मिळते. हरेश पाटील स्ट्राईक एंडला येत आहेत. नवीन फलंदाज जे मैदानात दाखल झाले होते, आता पहिल्यांदा स्ट्राईक हरेश पाटीलकडे आले. हरेश पाटील सुद्धा एक जबरदस्त बॅटर आहे त्या टीमचे. बऱ्याच वेळा त्यांची बॅटिंग आम्ही पाहिलेली आहे. हाच तर उल्लेख केला मी. हरेश पाटील या टीमचा चांगला फलंदाज. आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती त्याने ठोकलाय सिक्सर. वा 2 षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते कोळेगाव संघ. ओमकार पाटील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण पाहतो आणि भरपूर खुश आहेत ते. मला वाटतं आय थिंक टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच वडवली बी संघाला पराभूत केलं कोळेगावने या सीझनमध्ये, की या अगोदर सुद्धा केलं असावा. पण जितके खुश आहेत 12 खेळाडू त्याच्यावरनं असं वाटतंय की क्रिकेट असं नाही आहे मित्रांनो. क्रिकेट या खेळामध्ये कोणीही मोठं नाही आहे. कोणती टीम कोणत्याही टीमला पराभूत करण्याची ताकद ठेवते, खास करून ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. त्यामुळे ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कोणतेही खेळाडू मागे नाही आहेत. अक्षय मात्रे आलेत आता फिरकी गोलंदाजी करण्यासाठी. 2 षटकात 22 धावा झाल्यात 11.00च्या सरासरीने. साईडला खेळायचं होतं, चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. सौरभला पहिला चेंडू डॉट फेकला अक्षय मात्रेने आणि त्यानंतर हरेश काहीतरी चर्चा करते. हरेशला माहिती आहे जेव्हा फिरकी गोलंदाज येत आहेत तुमचा फुटवर्क खूप महत्त्वाचा आहे. एक्झॅक्ट तुम्ही कुठून फटका खेळत आहे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत क्रिकेटमध्ये. प्रत्येक वेळी तुम्ही ताकदीचा वापर करून फायदा नाही आहे, जागेवरून खेळून फायदा नाही आहे. तुम्हाला फुटवर्क करावा लागेल, फुटवर्कचा वापर करावा लागेल. आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क चांगलं नसेल तर तुमचा चांगला खेळ होणार नाही. इंटरनॅशनल तुम्ही पाहिलं सर्वात चांगला फुटवर्क भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि भरपूर धावा भारतीयसाठी त्यांनी बनवल्या. इथे मात्र रिवर्स खेळायचा प्रयत्न होता. अक्षय वेगाने आलेत. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मिळाली. टॉससाठी उपस्थित राहायचे वसार आणि बेतवडे बी दोन्ही टीमच्या कॅप्टन आमच्या मुख्य व्यासपीठावरून थांबायचे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. सूरज दुधकर येत आहेत वसार टीमचे कॅप्टन किंवा नितीन मात्रे असतील. इथे मात्र क्षेत्ररक्षक डीपमध्ये झेल तर होणार नाहीये. मात्र हरेशला 2 धावा तर कमीत कमी घ्याव्या लागतील. गंगे डीपमध्ये थ्रो येणं थोडंसं कठीण आहे.
25 धावा दाखल करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे फटका चांगला आहे मात्र लॉंग ऑन डाऊन दी बॉल आणि झेल तिथे टिपलाय बघा. फलंदाज बाद होईल. सिद्धांत सुनील पाटील एक चांगला झेल टिपल्याने असाच तर झेल वाडेकरच्या विरुद्ध टिपला नाईट स्पर्धा टायगर मध्ये. तिथून सर्वेशने जवळजवळ ती मॅच खेचली होती मात्र तो झेल त्या मॅचचा टर्निंग पॉइंट ठरला. इथेही जबरदस्त झेल टिपलाय. फलंदाज बाद. बघा जर त्यांची बॅट जर पाहिली तर जवळजवळ बॅटला विनोद सर 18 होल आहेत. तरी 3 षटकार मारले मगाशी. 2 षटकार आणि ते फायदेशीर ठरले. 25 धावा झालेत. तेव्हा मी उल्लेख केला सिद्धांत पाटीलने काय जबरदस्त झेल लॉंग ऑनला. आणि ज्यावेळी टायगर चषकमध्ये वाडेकर आणि पडलेमध्ये मॅच झाली होती सर्वेचा इतका चांगला फटका होता. जवळजवळ मी ज्यावेळी समालोचन करतो मला तर असंच वाटलं की षटकारच गेलाय मात्र सिद्धांतने स्वतःला स्ट्रेच केलं हवेत उडला आणि त्यानंतर सर्वेचा तो झेल पकडला. तो टर्निंग पॉइंट त्या मॅचचा ठरला की तिथून सामना गमावा लागला होता पियुष जय जलेश्वर वाडेकर टीमला. मनोहर पाटील जे वडोलीचे जे नगमी या संघाला पुरस्कृत करतात मात्र आता बंटीची विकेट धोक्यात आहे आणि प्रथम मात्रेने झेल टिपलाय. फलंदाज मागच्या मॅचचा हिरो या मॅच मध्ये 0. मात्र बघा आता हॅट्रिकच्या उमरला काय जबरदस्त कॅच. या अगोदर सिद्धांत आणि आता प्रथम फटका जबरदस्त होता. जजमेंटही चुकला होता क्षेत्ररक्षकाचा मात्र झेल सुटला नाही. आणि आता हॅट्रिकच्या उमरला गोलंदाज 2 विकेट हॅट्रिक आता पण त्या स्पर्धेमध्ये झालेले आहेत. याच टीमचा दक्ष मात्रे ज्यांनी हॅट्रिक पहिल्या मॅचमध्ये पूर्ण केली होती त्या अगोदर रोहित पाटील सापाड त्यांनी या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. आणि मेडन षटक सुद्धा दक्षच्या नावावरती आहे. आणि बघायचं आता अक्षय मात्रे हॅट्रिक पूर्ण करतील का. 25 वरती धावसंख्या थांबली. या षटकात 3 धावा आल्या त्यातली 1 लेग बाईज आहे. हॅट्रिक बॉल आहे मयूर नाही. हॅट्रिक तर पूर्ण झाली नाहीये मात्र एका चांगल्या षटकाची समाप्ती केली. इथून पडलेगाव संघाला पुन्हा कमबॅक करून दिलंय. 3च धावा आल्यात. बॅटने 2 धावा आल्या 1 लेग बाईजच्या अशा 3 धावा एका ओव्हरमध्ये आल्या. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावा झाल्यात 25. या ओव्हर नंतर आपण करूया 4थं षटक जसं समाप्त होईल टॉस केला जाईल वसार विरुद्ध बेतवडे बी. बघा दक्ष काळन आमचे सुपुत्र सुद्धा सामना पाहत आहेत. त्यांचे हार्दिक स्वागत. राकेश कुमार आलेत गोलंदाजी करण्यासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये. पहिलाच बॉल आली बघा.
कार्बन कमाल कॅच तिथे घेतली दक्ष मात्रेने. अगोदर सिद्धांतला पाहिलं, त्यानंतर प्रथम मात्रेला पाहिलं आणि आता दक्ष मात्रे फलंदाज बाद. धावा होत्या 22 आणि आता धावसंख्या 25 वरती अक्षरशः थांबले, कारण की अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आणि आता पराग आलेत. कॅचेस सुद्धा तशाच तर पकडलेत ना. सिद्धांतने चांगला कठीण झेल पकडला, प्रथमने कठीण झेल पकडला आणि आता दक्षने कठीणच झेल पकडलाय. तर फिल्डिंगचा स्टँडर्ड नेहमीच जपत असतो. खरी मयूर सारखा क्षेत्ररक्षक या टीमकडे, त्याला बघून तुम्ही चांगली फिल्डिंग करू शकता. अजूनही ऑन साईडला खेळायचं होतं, चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाही, विकेट सॅक्रिफाईस केली आहे. पराग आले आणि पराग चाललेत. अजून एक धक्का कोळेगावला. नोन स्ट्राईक भूषणने स्ट्राईक घेतले. भूषणला माहिती आहे धावा अक्षरशः थांबल्यात. 25 वरती अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक. आता भूषणची विकेट धोक्यात आहे. राकेशने कॉल दिलाय. राकेशने कॉल दिला होता. 2 फिल्डर आले होते, त्यांनी थांबवलं आणि त्यांनीही झेल सोडला. धावा झाले 27. आता राकेश बघा चेहऱ्यावरती हलकीशी स्माईल आहे, का त्यांनी दोघांना थांबवलं की मी झेल पकडणार आहे. आता असं इतकंही सोपं नाही आहे फॉलो थ्रूमध्ये झेल पकडणं. चेंडू भरपूर उंच गेला होता आणि बऱ्याच वेळा जजमेंट चुकतो. हेच वैभव सांगतात, हरकत नाही आहे, झेल सुटलेलं आहे. आता धावा 27 झाल्या, 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. कारण राकेश कुमार एक जबरदस्त SP पॅनलचे एक चांगले पंच सुद्धा आहेत. येत्या 27, 28, 1 तारखेला तुम्ही त्यांना विटाव्याच्या स्पर्धेत पाहणार आहात. 3 दिवस त्यांची भूमिका असणार आहे प्रसाद सरांसोबत आणि आमचे सचिन ठाकूर. इथे चेंडू मिड विकेट झेल टिपल्या तिथे तन्मय पाटीलने. फलंदाज बाद होईल. भूषणची खेळी समाप्त. झालेली तन्मय पाटीलने बघा हाही झेल थोडासा कटी होता, कारण फटका वेगवान होता, त्यामुळे हा कठीण झेल म्हणावा लागेल. कारण वेगवान फटका ज्यावेळी येतो. चला दोन्ही कॅप्टन्स आता उपस्थित राहा. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावा 2 ओव्हरमध्ये कोळेगावच्या 22 होत्या. तर तोच कोळेगाव संघ आता 27 वरती थांबला आणि रेग्युलर इंटरेस्टमध्ये त्यांचे विकेट जात आहेत. ॲडव्होकेट हर्षद पाटील यांचे आगमन झाले, त्याला विनंती असतील या. पेशाने वकील आहेत, त्यांचे आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. नगरसेवक चषक 2026. दक्ष पाटीलची विकेट आता धोक्यात आहे. सोम ठाकूरने कॉल दिलाय आणि झेल दिली रिप्लाय. अजून एक फलंदाज बाद होईल. कोळेगाव टीमचा धावसंख्या 27 वरती थांबली. हॅट्रिकची संधी येते मात्र बघायचं आता. या अगोदर अक्षय मात्रेला हॅट्रिकची संधी आली होती, त्यांनी हॅट्रिक पूर्ण केलेली नाही. आता विकेट 8 गेलेत. 27 2 षटकात 22 होत्या. कोळेगावने सुरुवात जबरदस्त केली होती. 2 ओव्हरमध्ये 22. त्यानंतर विकेट त्यांचे
रेग्युलर इंटरेस्टमध्ये ओर हॅट्रिक राकेशची पूर्ण झाली. हॅट्रिक पूर्ण होईल का? नाही हॅट्रिक तर पूर्ण झाली नाही. मात्र पहिला डाव इथे जरूर संपलाय आणि पहिल्या डावात अवघ्या 4 षटकांमध्ये 27 धावांनी 28 टार्गेट. टीम आदर्श 11 पडले संघासाठी. करूया आपण या पहिल्या फेरीतील तिसऱ्या मॅचचा टॉस. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत, वसार आणि बेतवडे. 5 ओव्हरची मॅच. चला टॉस आपण करणार आहोत. जनार्दन म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. 5 ओव्हरची मॅच. चला 5 ओव्हरची मॅच आपण टॉस करणार आहोत. नक्कीच जनार्दन म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते. पाच ओव्हरची मॅच असेल. जनार्दन म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. वसार संघ कॉल करेल. छापा असा कॉल केला आणि काटा आलेला आहे, त्यामुळे टॉस जिंकलाय बेतोडे. 20 संघाने कैलास तांडेल आमच्या सोबत आहे. टॉस तुम्ही जिंकलाय, काय निर्णय असेल? कैलास तांडेल भरपूर वर्ष तुम्ही टेनिस बॉल क्रिकेटला दिलेले आहेत, भरपूर वर्ष क्रिकेट खेळलेत. म्हणजे पूर्वीचं क्रिकेट आणि आताचं क्रिकेट काही बदल वाटतोय का? आताची मुलं आपण पाहिलं तर षटकाराने सुरुवात करतात, त्यावेळी तसं असायचं की सिंगल डबल? पहिला कसा पॉवर प्लेचा गेम नव्हता, त्याच्यामुळे कसा जो जास्त लांब मारेल तो पहिला बॅट्समॅन ओळखला जातो. आता काय बॉल पण तसं आलेलं आहे आणि ज्या ज्या टीममध्ये 2 बॉलर जर प्रॉपर असेल तर ते 3 ओव्हर त्यांच्या सेफ असतं. तुम्हाला जुन्या आठवणी जागा झाल्या काही? कारण आता आपण पाहिलं तर 8,000, 12,000, 25,000 अशी प्रवेश फी असते. मात्र वाडेकर संघाने फक्त 4,500 रुपये प्रवेश फी ठेवली, ज्यावेळी तुमच्या काळामध्ये एवढी कमी प्रवेश फी असायची. आता आमच्या काळामध्ये जर 51 रुपये स्टार्ट केलेलो आहे आम्ही. जेव्हा 88 केलं तर 51 रुपये एंट्री असायची आणि 1500 रुपये फर्स्ट प्राईज असायची. आयोजनाबद्दल काय सांगाल? सिद्धू पाटीलने आम्हाला विजय पाटील यांनी आम्हाला टुर्नामेंट खेळायला आमंत्रण केलं, त्याबद्दल लोकांचा धन्यवाद आणि सर्व वागेश्वरींचा आभार आहे. मग शुभेच्छा असेल. एक लेजंड क्रिकेटर आपण पाहतोय कैलासजी तांडेल. भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेटला त्यांनी दिलेले. 1988 पासून ते क्रिकेट आता त्यांचा सन्मान सुद्धा आम्ही लगेचच करणार. मी विजयदत्ता पाटील यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान आपण करूया. कारण पूर्वी कैलासात आपण पाहिलं तर MRIचे बॉल आणि ते षटकार मारायचं कोणाचे काम नाही. आता काय सर्व षटकार मारतात, मात्र तेव्हा MRIचे बॉल म्हटले तर षटकार बऱ्याच वेळा जायचे नाही. त्याच्यासाठी बॉल 2 ओव्हर वाट बघावी लागायची आणि त्यानंतर षटकार जायचे. आता पहिल्या बॉलपासून षटकार विनोद सर आपल्याला पाहायला मिळतात. मग त्यावेळी षटकार कवचित पाहायला मिळायचे. त्यावेळी आपण पाहिलं 4 ओव्हरमध्ये 30-32 धावा जरी झाल्या त्या चेस व्हायच्या नाही. आणि जास्तीत करून आपण पाहिलं तर कैलास शेतात मॅचेस व्हायच्या. त्यावेळी असे प्लेन ग्राउंड वगैरे नव्हते पूर्वी. ते भरपूर क्रिकेट बेतोडे संघामध्ये आपण पाहिलं कैलास तांडेल सर्व खेळलेत. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. 2 षटकात कोळेगावच्या जरूर 22 होत्या, मात्र त्यानंतर पलटवार झाल्या, त्यानंतर कमबॅक झालेला आहे पडले टीमचं खऱ्या अर्थाने. अक्षय मात्रे आणि त्यानंतर राकेश कुमारने जबरदस्त गोलंदाजी केली. दिनेश गायके साहेबांचे आगमन झालेले, एक प्रसिद्ध उद्योजक, त्यांचाही सत्कार आम्ही लगेचच करणार. त्यांना विनंती असेल या आपण. मी विजयदत्ता पाटील यांना विनंती होतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. या सन्मानानंतर आपण लगेचच वळणार आहोत कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिथे सज्ज आहेत आमचे कोळेगावचे ओमकार पाटील, यांचा आवाज ऐकणार आहोत आपण या येणाऱ्या 4 षटकासाठी. धन्यवाद. थँक्यू सो मच नितीनजी सर. पहिलाच बॉल सुरुवातही झाली आहे आणि डिक्लेअर झोनमध्ये बॉल चालला सिंगल मिळेल. लक्ष खूप छोटं आहे. याच मागच्या मॅचमध्ये कोळेगाव संघाने वडवली बी संघाला बराचसं केलं आणि आता दुसऱ्या मॅचमध्ये 2 ओव्हरमध्ये अगदी 22 धावा होत्या. त्यानंतर शेवटच्या 2 ओव्हरमध्ये फक्त 5 धावा आणि तब्बल 6 विकेट्स तिथे मिळाल्या होत्या. सुरुवात चांगली पण शेवट थोडं खराब झालं. इथं हलकाने खेळायचं होतं. बॉल थोडा लांब आणि अगदीच लांब निघून चालला. पंचांचा इशारा इथं वाईट बॉलचा अवांतरने स्कोर बोर्ड पुढे जाईल 2 वरती. 10 फलक आपण बघतोय. 4 ओव्हरची मॅच, दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आपण एन्जॉय करतोय. लक्ष्य मैदानावरती 28 धावेंचं सध्या 2 लागलेत. बॉल झाला एक. दक्ष पाटील
अवघं वय वर्ष 17. गोलंदाज एका बाजूला दक्ष, मात्र बॅटची पुन्हा कडा, बॉल पुन्हा मागे, पुन्हा डिक्लेअर झोन मध्ये जाईल, पुन्हा सिंगल मिळेल. दक्ष सोबत आपण मयूरला बघतोय. सातत्याने मयूरला गेले कित्येक वर्ष सलामीला त्यांना बघितलंय. या अगोदर असे मला असं वाटायचं मयूर सोबत सागर यायचा. गेली बरीच वर्ष सागरला मी बघितलं होतं सलामीला. राम कांबेरे साहेबांचा आगमन, साई सेवक राम कांबेरे साहेबांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आनंद दादा कापसे यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सर. इथे मिसफील्ड झाली आहे. तिसरीला कॉल, रनआउट, डायरेक्ट हिट बचावलाय आणि 3 धावा धावून पूर्ण झाल्यात. मिस्टेक्स आणि खराब फिल्डिंग. कोळेगाव संघाने पहिल्या मॅच पासूनच ज्या चुका केल्यात आणि त्याच चुका कुठेतरी त्यांना मागात पडतायत. इथेही तीच चुकी झाली. हातातला बॉल होता, पकडायला हवा होता, 2 झाल्या होत्या, पण तिसरी सुद्धा सहज पूर्ण झाली. त्याचं कारण मिसफील्ड. असं वाटलं या अगोदरच्या मॅचमध्येही 2 ते 3 वेळा ती मिसफील्ड वडोलीच्या विरोधामध्ये. तिथे तिहेरी धावा, दुहेरी धावा, अशा कित्येक धावा गेल्या आणि आताही ती मिसफील्ड. लक्ष कमी आहे आणि त्यातही खराब फिल्डिंग. 6 झालेत, 22 अजून नव्यात चेंडू झाले त्या ओव्हरचा आतापर्यंत 3. दक्ष पाटील समोर पुन्हा एकदा आता बघतोय मयूरला. लेफ्टी विरुद्ध लेफ्टी, आता हे कॉम्बिनेशन आमने सामने. चांगला बॉल पायावरती ठेवला, बॉडी लेंथ हलक्या हाताने खेळून काढलं. मयूरलाही माहिती आहे सिंगल डबलने स्कोरबोर्ड पुढे जाऊ शकतं, मोठ्या पटक्याची गरज नाहीये. सिंगल डबलने मॅच जिंकता येईल, कारण की 24 मध्ये फक्त 28 करायचे, त्यातल्या 7 धावा तर 4 बॉलमध्येच लागलेल्या आहेत. म्हणजे 20 बॉल अजूनही बाकी असतील, तिथे हव्या धावा 21. दक्ष पुन्हा एकदा समोर. बॅटची काढा घेतली आहे, चांगली फिल्डिंग, डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न, फेकी येते, थोडीशी दुरावली. भूषण समोर उभा होता. शॉर्ट स्वीपर कव्हरला भूषण 30 सेकंडच्या आतमध्ये. पुन्हा आता तो स्क्वेअर लेगला उभा चाललाय. अगदी आमचा व्यासपीठा समोर लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे. कधी 2 फिल्डर तिकडे तर कधी 2 फिल्डर इकडे. लॉंग ऑन उभा, थोडा वाईडिश मध्ये स्क्वेअर लेग असेल उभा. समोर पुन्हा एकदा मयूर. तो बॅटची काढा घेतली आहे, बॉल चाललाय मागे, तिथे मिळेल पुन्हा एकदा सिंगल आणि या एकने स्कोर बोर्ड आता पुढे जाईल. 10 फलकावरती लागतं, धावा 9 आणि षटक झालंय संपन्न पहिलं. बिनबाद धावसंख्या 10 फलकावरती लागले 9, करायचं 28, म्हणजे अजूनही गरज असेल 10 फलकावरती 18 बॉल आणि 19 धाव्यांची. या स्पर्धेचा अखेरचा दिवस आपण आज एन्जॉय करतोय. नगरसेवक चषक 2026 अंतिम दिवस या स्पर्धेचा आजचा आपण आज बघतोय. जिथे एकंदरीत तुम्हाला तर वाटतं या स्पर्धेमध्ये सध्या 2 संघ टॉप 3 मध्ये पोहोचलेले आहेत. जिथे गौरीशंकर गौरीपाडा आणि त्यासोबतच कुशल स्पोर्ट्स सापाड हा संघ सुद्धा टॉप 3 मध्ये. आजच्या दिवसामध्ये कुठला संघ असेल ही उत्सुकता प्रेक्षकांना तर लागलीच असेल. थोड्याच वेळामध्ये त्याचंही उत्तर भेटेल. जिथे आतापर्यंत आपण बघतोय दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच सुरू आहे कोळेगावच्या विरोधामध्ये पडले गाव. या 2 टीम मध्ये 9 झाल्यात, करायच्यात 28 बॉल बाकी आहेत, 18 धावा हव्यात. 19 6.33च्या सरासरीने आता 18 मध्ये अजूनही 19 करायच्या. या पुढची मॅच आपण बघणार आहोत वसारच्या विरोधामध्ये बेतवडे बी. आज 2 टीम मध्ये असेल ती मॅच. बेतवडे संघाने नाणेफेकी जिंकली, फिल्डिंग त्यांनी घेतली आहे. वसारला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं. फिल्डिंगमध्ये थोडेसे बदल. पॉवर प्ले आता विखुरलेला दिसेल. 4 ओव्हरची मॅच, 1 ओव्हरचा पॉवर प्ले, म्हणजे आता 5 फिल्डर 38 घेऱ्याचा बाहेर. स्क्वेअर लेग उभा असेल मिड विकेट डीप मध्ये. लॉंग ऑन, थोडा वाईडिश काव कॉर्नरला, काव वेस्ट लॉंग ऑफ आणि कव्हरला फिल्डर हलक्या त्याने खेळून काढलाय. दक्ष उभा आहे तिथे, चांगली फिल्डिंग, स्टॉप केलं, वेल स्टॉप. सिंगल मिळतीये, सिंगलने स्कोर बोर्ड 10 वर 3. माझं डबल फिगर दुहेरी अंकाने 10 धावा, 17 बॉल 18 धावा. चेंडूपासून 1 धाव ती जास्त बघायला भेटते. दहा धावा दाखलकावरती षटक सुरू असताना दुसरा गोलंदाज भूषण पाटील. बॅटिंग फारशी चांगली झाली नाही भूषणकडनं.
जी अपेक्षा होती कोळेगावच्या फलंदाजांकडनं थोडं निराश झाले, कारण की जी बॅटिंग हवी होती ती बॅटिंग या मॅचमध्ये मुख्य व्यासपीठावरती विजेंद्रजी दळवी यांचं आगमन झाल्यानंतर सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. मागे निघून चाललाय पुन्हा बॉल आणि पुन्हा सिंगल मिळते. मयूर बघा बक्या दळवी साहेबांचं आगमन झाले या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि निलेश दळवी याने विनंती आपण या. आणि ओमकार वाडेकर आणि नागावची मॅच होती आणि वाडेकर जर जिंकला तर माझ्याकडे 3,000 रुपये मक्का दळवी यांनी लावले होते आणि ती मॅच जिंकली होती टीम वाडेकरने. दिनेश पाटील यांचे आगमन झाले त्यांना विनंती या आपले हार्दिक हार्दिक स्वागत. ओटो ओमकार. या खूप वेळाचं चित्र बघायला भेटतात. या आठवणी नक्कीच आता सध्या तरी जागा करतायत. नितीन सर सेकंडला कॉल पुन्हा केलंय. कव्हरला फिल्डर उभा आहे. पराग पुन्हा 2 धावा मिळत आहेत. सिंगल डबल दुहेरीने स्कोरबोर्ड पुढे चाललंय. दुहेरी अंकाने झाले 13 धावा धावफलकावरती. लक्ष सुरू असताना मैदानावरती आपण 28 बघतोय. सध्या झाले 13 अजून यात 15 धावा. स्पर्धा आपण बघतोय ओम साई MTC या यूट्यूब वाहिनीवरती लाईव्ह घर बसल्या आपण या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहू शकता, जिथे आमचे मित्र रोशन फरड जॉईंट आहेत. काल त्यांचा नुकताच वाढदिवसही पार पाडला आणि आय थिंक इथे वाढदिवस सेलिब्रेशन झाला होता मुख्य व्यासपीठावरती. सिंगल पुन्हा मिळाली. या सिंगलने 14 वरती अर्धा पल्ला पार झालाय. अर्धा पल्ला अजून पार करायचा. करायच्यात 28. 14 झाले. 14 बॉलमध्ये 14 अजून हवेत. बॉल इक्वेशन्स रन आता स्कोर बोर्डवरती लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. जमेची बाजू की एकही विकेट आतापर्यंत पडली नाहीये. चांगली बॅटिंग होतीये. आता मात्र इथे कॉड बिहाइंड पहिला धक्का बसतोय. दक्ष म्हात्रे 14 वरती लागतोय. पडले संघाला धक्का पहिला. तर निजेगावचे करण पाटील यांचं आगमन झाले त्यांना विनंती असेल या आपलं नगरसेवक चषकमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज वैभव म्हात्रे आय थिंक मागचा मॅचचा हिरो. मागच्या मॅचमध्ये दोघांना पारितोषिक दिलं होतं त्या मॅन ऑफ द मॅचचं. त्याचं कारण वैभवची बॅटिंग चांगली, दक्षची बॉलिंग चांगली झाली. सेकंडला चान्स घेतली, रनआउट. फेकी आली होती पण थोडासा लेझीपणा बघायला भेटतोय. आणि पुन्हा 2 धावा. 2 स्कोरबोर्ड पुढे जाईल. 16 धावा आय थिंक धावफलकावर लागल्यात आणि आता गरज असेल 12 मध्ये 12 धाव्यांची. 2 ओव्हर झाल्यात. एकच गडी बाद झालाय. चेक. आपल्या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय अनंत कापसे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा आम्ही सत्कार करणार आहोत. त्यांना विनंती असेल या. अनंत कापसे साहेबांचा सत्कार आपण करणार आहोत. बबलू दळवी साहेबांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपले हार्दिक हार्दिक स्वागत. अनंत कापसे साहेबांचा सत्कार आपण करणार आहोत सिद्धू पाटील यांच्या शुभ हस्ते. विकी पवार यांना विनंती आपण या सन्मान करण्यासाठी. अनंत कापसे साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतोय. भाऊ दळवी साहेबांचं आगमन झाले त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. चौकार जरूर आलेले आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. चौकार येतोय फलंदाज मयूरच्या बॅटमधून. कव्हरला क्लिअर करणारा इनफिल्डचा वरून आज चौकार बघायला भेटला. डिपोज एक्स्ट्रा कव्हरला लेफ्टी बॅटमन सलामीला आलेला मयूर संयमी खेळ खेळतोय. मॅच जणू काय त्याने स्वतःच्या अंगावरतीच घेतली आहे. सिंगल डबल इथे आता चेक केलं जाईल.
झेल तर टिपलाय, बॉल वेस्ट साईडच्या वरती, रनआउटही झालाय, नो बॉल अंपायरने कॉलही केले आणि रन आउटही झालाय फलंदाज. झेल टिपला ओमकारने, फेकी चांगली आली, ॲक्युरेट थ्रो बघायला भेटला सौरभच्या हातामध्ये आणि तिथे फलंदाजही बाद झाला. म्हणजे या बॉलवरती सर्व काही करताना बघितलं, नो बॉलही भेटला, धावही मिळाली आणि फलंदाजही बाद झाला. एका क्षणाला 3-3 चित्र बघायला भेटले आणि 2 गड्यांचा मोबदल्यामध्ये आपण आता सध्या तरी बघतोय स्कोर बोर्डवरती धावा 22 धावा, 22. चान्स घेतली होती, हातामध्ये बॉल पडला, ओमकार सरळ तो झेल, नो बॉल. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये, पुन्हा आता यष्टीरक्षकाला विश्वास आणि विश्वासने इथे टिपलाय झेल. सिंगल मिळतीये पण फारसा फरक पडणार नाही कारण की फ्रीडचा बॉल. एक धाव तिथेही मिळाली. माझ्या तो मयूरला फ्रीडचा बॉल आहे, फटका खेचूनच मारायला हवा होता, तोच प्रयत्न त्याने केला होता. सिंगल मिळाले, सिंगलने स्कोर बोर्ड 23 वरती. गरज अजूनही 5 धावांची. बॉल बाकी असतील 10 आणि आता गरज आहे 5 धावांची. पुन्हा बॉल हवेमध्ये, पुन्हा बॅटचे कडा दक्ष आणि दक्षने सेकंड अटेम्प्टला झेल टिपलाय. धक्का बसतो तिसऱ्या मैदानावरती. शेवटच्या मोमेंटला मात्र विकेट्स पडत आहेत आणि आता 9 बॉल बाकी असतील या ओव्हरचे 3 आणि 3.1 मध्ये 9 बॉल आणि 5 धावा अजूनही जिंकण्यासाठी हव्यात. टीम पडले संघाला. नवीन फलंदाज येतो खेळपट्टीवरती, सुजल म्हात्रे येतोय. मिडल ऑर्डरचा फलंदाज होता आय थिंक सुजल खेळपट्टीवरती 5व्या क्रमांकावरती आलाय. सुजल डॉट बॉल येतोय. सौरभने चांगलं कमबॅक केलंय. फ्रीडचा बॉल आल्यानंतर सौरभचं सुरेख कमबॅक राहिलंय, विकेट मिळाली. त्यानंतर मात्र हा बॉल डॉट बॉल बाकी आहेत, 8 धावा हव्यात, 5. स्कोरबोर्ड 35 ते 40 धावा असते तर एक फायटिंग टोटल उभी झाली असती, पण कुठेतरी धावा कमी झाल्या, कुठेतरी बॅटिंगमध्ये थोडीशी कमकुवत बघायला भेटली. त्याच कारणाने 27 सेकंडला पुन्हा चान्स, पुन्हा रनआउट आणि पुन्हा फलंदाज आलाय बाद. लक्षच नव्हतं इथे सुजलचं. मयूरने सांगितलं होतं चान्स घ्यायची होती सेकंडला, पण शेवटला कॉल जमलं नाही आणि जवळपास अर्ध्या क्रीज जवळच पोहोचला होता सुजल. रिव्हर्स घेत टाकलं, कठीण झालं आणि फेकी सौरभकडे आली आणि तिथे तोही झाला रनआउट. अजूनही धक्का बसतोय 24 या धावसंख्येवर. नवीन फलंदाज प्रथम आला, अलकादाने खेळून काढलाय. दक्ष पुन्हा एकदा चेंडूवरती, थोडीशी मिस्टेक्स, पुन्हा सेकंडला कॉल आणि आता 2 धावा झालेल्या कंप्लीट. या अगोदर हा प्रयत्न 2दा झाला होता, 2 वेळा रनआउट बघायला भेटले आणि थर्ड अटेम्प्टला कॉल जुळलं वैभव, सॉरी माफ करा, प्रथम आणि प्रथम सोबत मयूरचं जो एका किल्ला लढतो. जवळपास अर्धा पल्ला तर मयूरने एकट्यानेच पार केलाय. 9 मध्ये 14 वरती तो सध्या वैयक्तिक खेळतो आणि गरज आता जिंकण्यासाठी 6 बॉल 2 धाब्यांची.
चंदनाला नवीन गोलंदाज, चांगला चेंडू अडवला थर्ड्या सकलचा आतमध्ये, हरेश पाटीलच्या हातामध्ये वेगाने मारलेला फटका होता. प्रचंड वेग आहे चंदनकडे. चंदन एक कमी वयाचा गोलंदाज आहे आणि आय थिंक पडलेगावचं 12 पण आमच्यासोबत जोडले. सांगतात की आमचे खूप जवळचे मित्र आहेत. सध्या चंदनचं नाव चर्चेमध्ये, मित्र परिवारामध्ये. फटका इथे चांगला आहे, सरळ दिशेने खेळून काढलाय आणि विजयाचा चौकार येतोय. बॉल सीमा पार, प्रथमने मारलाय विजयाचा चौकार. सामना जिंकलाय टीम पडलेने. हार्डलक जयगाव संघ कोळेगाव. चला बेतवडे बी संघ आपण लगेचच फिल्डिंग लावून घ्या आणि वसार संघ आपण खेळाडू कक्षामध्ये येऊन बसा. वेळ थोडंसं सहकार्य करा प्लीज. 9 मॅचेस आहेत आणि कोळेगावचे कॅप्टन आपण या, आपला सत्कार इथे केला जाईल. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच रन आउट ज्याने स्लॉग ओव्हर टाकलं, शेवटच्या षटक टाकलं, 2 जावा दिल्या, 3 विकेट त्याच्या नावावरती, तो राकेश ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.